कुठेतरी हार पत्करावी लागली आहे आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती ना वसई विरार परिसरातील अर्थातच मंथनला आपण पाहतोय. या सुद्धा गोलंदाजाची चर्चा आता सातत्याने मुंबई अंडरम क्रिकेटमध्ये होत्या. लहान वयामध्ये मंथनने सुद्धा ऑलमोस्ट या वर्षीच्या सर्व मोठ्या क्रीडा स्पर्धाचा बॉलर म्हणून खेळल्यात. दुसऱ्या बाजूला दैसरचा लोकल संघ आहे, परंतु हा सुद्धा संघ बलाढ्य. चांगली मॅच सेमीफिनाले साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्षितिज चषक 2026 पहिल्याच बॉल वरती लेट कटचा प्रयत्न. OUT आउट चे संकेत येत आहेत. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार होतो बॅटर. झाला ना वेळेवरती, कदाचित त्याने थोडंसं काम खराब केलं बॅटरचं. बॅकफूट वरती गेले, जागा सुद्धा बनवली, प्रॉपर झोन सुद्धा निवडला. परंतु हेच तर अंडरम क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. मेगा स्क्रीन वरती तुम्ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहताय. स्वतः आयोजक करते आणि अनेक पदाधिकारी आपण मुख्य मंचावरती पाहतोय. पहिल्याच बॉल वरती विकेट 0-1. मंथन का माझ्यावरती स्तुती सुमनं उधळली गेली ना त्याचं उदाहरण त्याने पहिल्याच बॉल वरती दिलाय. अल्टीपल्टी स्ट्रोक सिलेक्शन, क्षेत्ररक्षक तैनात आहे. वसई विरार परिसरातील अनेक खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतात आणि हेच प्रयत्न आपण पाहिलं ना क्षितिज चषकाच्या माध्यमातून होत आहे की त्या पट्ट्यातील खेळाडूंना सुद्धा मुंबईमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये स्थान मिळावं. त्यांच्यासाठी आपण काही स्पर्धा पाहतो. प्रशांत चषक कांदिवलीमध्ये जी असते तिथे सुद्धा असाच कांदिवली टू पालघरचा हा पाहायला मिळतो. ही अजून एक स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये आपण हा एक वेगळा लॉट पाहतोय. 8 संघ कांदिवली ते पालघर, 8 दहिसर, 8 ओपन, तब्बल 24 संघांनी स्वतःचं नशीब आजमावलं या क्रीडा स्पर्धेमध्ये. बॅकफूट वरती गेले, पुन्हा एकदा तेच आपण पाहतोय. बॉल थोडंसं खाली राहिला आणि तिथून टप्पा पडल्यानंतर आतमध्ये सुद्धा आलाय. सिंगल कंप्लीट होईल. 3 बॉल मंथनने ॲक्युरेट पिचिंग दाखवल्यात. अनेक मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. प्रेक्षक राजा सुद्धा टक लावून या सामन्याचा आणि स्पर्धेचा आस्वाद घेतोय. बॅटिंग मार्क वरती राजाजी, ज्याने मागच्या महत्वाच्या मॅचमध्ये बॅटिंगने सुद्धा खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होईल. चला धाव घेतली नाहीये. राजाजी स्वतःच स्ट्राईक एंड वरती आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 बॉलचा खेळ झाला. करेक्शन आपण करतोय लगेचच. 2 धावा झाल्यात 1 विकेटच्या मोबदल्यावरती. अजून एक डॉट बॉल, म्हणजे पूर्णपणे थांबून ठेवलंय मंथनने. या षटकामध्ये आपण विचार केला आतापर्यंत धावा खर्च झाल्या 3. शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. परंतु मोठ्या सामन्यामध्ये युवा गोलंदाज एवढी चांगली गोलंदाजी करतो हे बघण्यासारखं आहे. कौतुकास्पद आहे. इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स. यावेळी ड्राईव्ह केलाय. तिथे क्षेत्ररक्षक विवेक तैनात आहे. विवेक अफलातून क्षेत्ररक्षण. एका धाव्याने टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 4 या स्कोर कार्ड वरती. सर कसं पाहतायत या मंथन एक युवा गोलंदाज आहे परंतु छाप सोडली आहे. अर्थातच मंथन जसं आपण कौतुक केलेलं आहात, एक मोठं यश त्यांना प्राप्त झालेलं आहे. मुनाफच्या स्वरूपामध्ये पहिला फलंदाज हा बाद झालेला आहे. एकदंत बॉईज थोडंसं अनपेक्षित सुरुवात आहे, पण राजाबाबू जोपर्यंत मैदानामध्ये असेल त्याचा गाजावाजा. आणि रवी शुक्ला हा असा एक खेळाडू आहे जो मॅच मध्ये कधीही कलाटणी आणू शकतो. श्री माऊली 11चा संघाचा आता मागच्या मॅचचा सामनावीर दुसरं षटक घेऊन येतोय. क्षितिज एंड कडून
नगरसेवक एंड कडून फलंदाजी होतोय राजा. मयूर हा दुसरं षटक घेऊन येतोय. मंचावर उपस्थित आदरणीय सजनाताई आणि सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. अँड दॅट्स आउट. रवी इज आउट. स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण धाव घेण्याची काहीच गरज नव्हती रवी. ती चुकी तुमची आहे राजाजी. याच काहीच चुकलेलं. पुन्हा एकदा लागतोय. आता नवीन फलंदाज येतोय सूरज. मागच्या मॅचचा सामनावीर आहे. निश्चितच यशवंतजी, ज्या पद्धतीने नगरसेवक श्री मंगेश भाऊ यांच्या माध्यमातून हे 5वं वर्ष आहे क्षितिज क्रीडा महोत्सव, क्षितिज चषक कोण पटकावणार याची आतुरता शिगेला पोहोचलेली आहे. नक्कीच सर, एक मोठी क्रीडा स्पर्धा आणि त्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची अलोड गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. 5वं पर्व दहिसरचा वर्ल्ड कप. ऑप्टिक्सच्या बाहेर नो बॉलचे संकेत येत आहेत. नो बॉलचे संकेत येत आहेत. नो +1 बाय 1 गेट 1 फ्री. आणि या धाव्यांची गरज सध्या बॅटिंग टीमला, एकदंत बॉईजला अशा धाव्यांची गरज आहे. राजाजी आणि सूरज या जोडीवरती आता संपूर्ण जबाबदारी या मॅचची आहे. कारण अभि नाही तो कभी नाही. आज संधी गमावली तर 365 दिवस सीझन 6 ची वाट बघावी लागणार आहे. पॅडल स्वीप. ज्या गोष्टीची चर्चा सर तुम्ही केली होती की राजाजी जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, एकदंत बॉय स्टील इनटू द रेस. 10 धावा धावफलकावरती डबल डिजिट. पॅडल स्वीपचा फटका. गॅप शोधण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 2 फिल्डर होते परंतु फक्त दर्शक म्हणून राहिल्यात. अजून एक पॅडल स्वीप. पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरी. बॉलरला स्वतःच्या लाईन लेंथला चेंज करावं लागणार आहे. कारण दोन्ही बॉल आपण जर न्याहाळले तर पायावरती होते. फुल सर्कल क्रिकेटमध्ये हे बॉल बॅटरसाठी बोनस आहेत. पॅडल स्वीपचा वापर आणि राजाजी सारखा बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये एव्हर रेडी असतो. पायावरती बॉल, सरळ चौकार. धावफलक 14 वरती आहे. कमबॅक करावं लागेल. मयूर वरती प्रेशर, दडपणाचं ओझ आहे. स्वतःला आणि संघाला इथून सावरावं लागणार आहे. ऑप्टिक्सच्या बाहेर, कारण लाईन बदलण्याचा प्रयत्न झाला. बोनस बाय 1 गेट 4 फ्री. थँक्यू डीजर, थँक्यू. याच्या अगोदरचे दोन्ही बॉल पायावरती होते. बॉलरने लाईन लेंथ बदलण्याचा प्रयत्न केला. यावेळेस ऑप्टिक्सच्या बाहेर 22च्या रूपामध्ये धावा 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 आणि धावा येत आहेत. एकदंत बॉईजला तेच तर हवं आहे आणि त्याच्यानंतर टीम हडल होणं स्वाभाविक आहे. मान्यवरांची गर्दी आपण मुख्य मंचावरती पाहतोय. क्षितिज चषक 2026. चला अंपायर ताकीद द्या आणि स्पीडअप करा. On the scorecard. स्वीच शीट, वाईट बॉल येतोय. चौकारांचं दडपण आता गोलंदाज मयूर वरती आहे. स्वीच शीट खेळलाय. यावेळेस सूरज चमकतोय. धावफलक एका बाजूला रात्र जरी असली तरी दहिसर मध्ये सूरज चमकताना दिसतोय. स्वीच शीटचा फटका.
ओव्हर मध्ये आतापर्यंत 21 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. महागड षटक, एक्सपेन्सिव्ह ओव्हर. मंथनने जो कुशन दिला होता ना, मयूरने मात्र आतापर्यंत लाईन लेंथ थोडस भरकटताना तो दिसला. इथे संधी आहे, सूरजला जावं लागेल व्हाईट बॉल वरती. स्टंपिंगच्या रूपामध्ये गॉन, विकेट. ब्रेक थ्रूची गरज सध्याच्या घडीला टीम श्री माऊली 11 ला होती. गिरी आल्या आल्या बॉक्स आउटच्या रूपामध्ये. तू चल मैं आया. अजून एक धक्का लागतोय. यस डीजे. टोटल 26 वरती धक्का लागतोय. विवेकला आता मात्र इंट्रोड्यूस केलं जात आहे. कालच्या रजनीमध्ये सुद्धा विवेकने एक मॅन ऑफ द मॅच पटकावलाय. अफलातून बॅटिंग, ऑलमोस्ट 32 धावा त्याच्या फळीतून 15 बॉलमध्ये आल्या होत्या आणि त्याच्यानंतर पूर्णपणे त्या मॅचला कलाटणी आली होती. परंतु आता नवीन मॅच आहे. क्रिकेटमध्ये आपण इतिहासात काय केलं याला फारसं महत्व नाहीये. काल काय केलंय, मागच्या ओव्हरमध्ये काय केलं, मागच्या बॉलमध्ये काय केलं याला महत्व नाहीये. तुम्हाला क्रिकेटमध्ये सातत्याने स्वतःला सिद्ध करावं लागतं. समोर राजाजीचं आव्हान आहे, ज्याने आतापर्यंत अफलातून फलंदाजी केली आहे. विवेक टू राजाजी. हा छोटं बॅटल सुद्धा महत्वाचं असणार आहे. ब्रेक बॉल, क्षेत्ररक्षक मंथन. थोडस फंबल पाहायला मिळाला, परंतु बॉल पकडला शेवटी आणि एका धावेने टोटल 27 वरती आहे. 27 रन्स. 4 गडीच्या मोबदल्यावर 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळी क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय तिथे. त्या झोन वरती, लॉंग स्टॉप वरती थोडासा फाईन क्षेत्ररक्षक होता. चुकी होते. सरळ हातामध्ये बॉल, विकेट. कुशलला इंट्रोड्यूस केलं गेला. टप्पावल्यानंतर थोडासा बॉल आतमध्ये आला, पायाला ब्रश करतोय. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. ऑब्रेक पद्धतीचा बॉल हाताळण्यासाठी विवेक ओळखला जातो. गती थोडीशी कमी जरी असली ना, तरी त्याने मात्र लाईन लेंथ जी ॲक्युरसीने मेंटेन केली ना कालपासून, कौतुकास्पद आहे. 28, 5 गडींच्या मोबदल्यावरती. 3 टू गो. स्टेप आउट केलाय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. खेळायचं होतं लॉंग ऑफला. बॉल ट्रॅव्हल करतो एज लागून लॉंग ऑनला. या सिंगलने मात्र धावफलक 29. 4 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा जरी 29 असल्या ना, तरी विकेटच्या कॉलम मध्ये जे 5 विकेट आहेत ना, ते कुठेतरी बॅटर्स वरती प्रेशर डबल करतात. 2 बॉल अजूनही बाकी आहेत, महत्वाचे आहेत.
अजून एक सिंगल आणि धावफलक. एकतीस. मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. श्रुती चषक 2026 दहिसरचा बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप. चला फिल्डिंग टीम प्लीज सुरुवात करा. आपण सातत्याने विनंती, विनवणी, सूचना, ताकीद तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. संतोषने जर चौकारांची हॅट्रिक लगावली तर विनोदच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. चला सुरुवात करा प्लीज. बॉलिंग टीम शेवटचा कॉल आहे. विवेक प्लीज सुरुवात करा मित्रा. अक्षय विरुद्ध पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट. विवेक बॉलवरती आले. 32. साईड आर्म्स रिव्ह्यू घेतला गेला. फेअर डिलिव्हरी. म्हणजे आता फक्त प्रेक्षक राजाला तुम्ही पाहतायत आपल्या मुख्य स्क्रीनवर. काही काही प्रेक्षक राजा ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो, 4 वाजेपासून त्यांनी आपली सीटच सोडली नाहीये. कारण क्षितिज चषकामध्ये एकदा जर तुम्ही फ्रंट रोची सीट सोडली तर अर्थातच तुम्हाला लगेच शेवटच्या रो मध्ये उभं राहावं लागणार आहे. पुढच्या वर्षी प्रयत्न असतील की आपण इथे प्रेक्षकांसाठी काही स्टँड सुद्धा उभारू. कारण उत्तरोत्तर ही स्पर्धा ना प्रगती करते, उंच भरारी घेते. स्विच हिट बॉक्स आउटच्या रूपामध्ये. क्षितिज विकेट गॉन. आणि आपण पाहिलं वेळेला अनुसरून हा सॉन्ग पाहायला मिळतोय, तुम क्या जानो मोहब्बत क्या है. तर हा सर्व जो प्रेक्षक राजा VIP डायस वरती जी मंडळी आहे ना, त्यांना क्रिकेट वरती अतोनात प्रेम आहे. मंगेश दादांवरती या सर्वांचं प्रेम आहे. ही मोहब्बत क्रिकेट वरती आणि मंगेश भावांवरती पाहायला मिळते. 33 धावा झाल्यात. करेक्शन आपण करतोय. आणि बॉल 4 झाल्यात. हॅलो. आजच्या आपल्या क्रिकेटच्या भव्य स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपल्या विभागातील अजून एक खेळाडू ज्यांनी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया अंडर 18 60 kg कॅटेगरीमध्ये सिल्वर पदक या ठिकाणी त्यांनी मिळवलेला आहे. दिल्ली येथे ही स्पर्धा त्या ठिकाणी पार पडली होती. यश बेलोसे यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. यांनी देखील आपल्या प्रभागाच्या नावाला 4 चान आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. दिल्ली येथे आपल्या प्रभागाचं नाव त्या ठिकाणी मोठं करण्याचं काम त्यांनी केलं. असे यश बेलोसे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित अंडर 18 कॅटेगरीमध्ये 60 kg कॅटेगरीत त्यांनी आपल्या दहिसरमध्ये सिल्वर पदक मिळवलं. धन्यवाद. येस. आणि 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ब्रिजेश यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. प्रकाश
या चौकारासाठी. पुन्हा एकदा आपण सज्ज होत आहोत. 36 वर 7, 2 चेंडू शिल्लक. सदतीस धावा माफी असावी सर. या थँक्यू फॉर द ट्रू स्पिरिट टीम श्री माऊली 11. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अक्षय नाही, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धावाने समाधान पत्करावं लागणार आहे. शेवटचं षटक सुरू आहे. दिस विल बी द फायनल ओव्हर अँड लास्ट लीगल बॉल टू गो. क्षितिज चषकची आजची ही शेवटची संध्याकाळ, पण निश्चितच हा सेमीफायनलचा सामना आहे. त्यामध्ये खरं तर एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. एकदंत बॉईज यांच्याकडून सुरुवातीला काही विकेट गमावल्यानंतर पुनरावृत्ती केलेली आहे. एक चांगलं खेळ दर्शवण्याची. राजा या ठिकाणी बाद होते. 39 धावा जिंकण्याकरिता श्री माऊली संघ यांच्यासाठी. डीजे रितेश वेलकम. 39 इज अ टार्गेट. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. पासून एकही चूक केलेली नाही. थँक्यू. क्षितिज चषक 2026 तुम्ही पाहतायत. तब्बल चला सुरुवात करा प्लीज बॅटर. चला सुरुवात करा प्लीज अंपायर. आपल्या या क्रीडा महोत्सवाच्या मंचावर ज्यांनी आपल्या प्रभागाचं नाव या संपूर्ण भारतामध्ये रोशन केलं, अशा सर्व स्पर्धक, सर्व खेळाडूंचा या ठिकाणी भव्य दिवस सन्मान करण्यात येतो. असे खेळाडू ज्यांनी बॉक्सिंगमध्ये अंडर 18 60 kg कॅटेगरीमध्ये सिल्वर पदक आपल्या या प्रभागासाठी मिळवून दिलं, असे सन्माननीय यश बेलोसे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय प्रभाग क्रमांक 11 चे माजी नगरसेवक, सन्माननीय समाजसेवक भास्करदादा खुरसंगे यांना मी विनंती करतो की आपण यशचा या ठिकाणी जोरदार भव्य दिव्य असा सन्मान करायचा आहे. या सर्व खेळाडूंनी आपल्या प्रभागासाठी भव्य दिव्य असं योगदान दिलेलं आहे. आपलं नाव त्या ठिकाणी, प्रभागाचं नाव त्या ठिकाणी रोशन केलेलं आहे. तसेच शिवछत्रपती प्रतिष्ठानचे हरिभाऊ कारभारी आणि प्रथमेश पुगावकर यांनी देखील वेळात वेळ काढून या भव्य स्पर्धेला हजेरी लावली. त्याबद्दल त्या दोन्ही मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी भावना विनंती करतो. प्रथमेश पुगावकर, हरिभाऊ कारभारी यांच्याद्वारे देखील भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन दरवर्षी त्या ठिकाणी करण्यात येतं. तसेच दयाराम हातांगडे यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. दयाभाऊंनाही विनंती की आपण पुढे यायचे. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे ते सहाय्यक आहेत. आपल्या प्रभागामध्ये कोणालाही जर वैद्यकीय मदत लागली तर संपूर्ण ती मदत पुरवण्याचं काम हे आपले दयाभाऊ हातांगडे करत असतात.
चिरागला इंट्रोड्यूस केलं गेलं. पहिल्या बॉलवरती सिंगल सॉफ्ट हँडेड. प्रिन्सला माहिती आहे विवेकची बॅट या स्पर्धेमध्ये बोलते, त्याला स्ट्राईक एंड वरती ठेवणं गरजेचं आहे. यॉर्करचा वापर, सिंगल कंप्लीट होतीये सूरजच्या थ्रोवरती. प्रिन्स पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आहे. क्रिकेटमध्ये ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर झाला. सिंगलचा गेम अंडरम क्रिकेटमध्ये तर फार महत्वाचा आहे. जाऊ दिलं, चांगला लेफ्ट व्हाईट बॉल. अंपायरला थोडंसं मजबूर केलं एक्सरसाइज करण्यासाठी. चा पाठलाग. ऑलरेडी तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आहे आणि तुम्ही खर्च जास्त करता, कारण सर्कल फॉर्मॅटमध्ये एक्स्ट्रा वरती कंट्रोल करणं, स्पेशली जेव्हा तुम्ही 39 डिफेंड करतायत ना, महत्वाचं आहे. डिसिप्लिन मेंटेन करणं, ॲक्युरेसी मेंटेन करणं गरजेचं आहे. व्यूहरचनेमध्ये बदल. पहिलं षटक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. लेट कट केलाय, वन बाउन्स, दमदार, असरदार, क्रॅकिंग. क्षितिज चषकाचा चौकार 4. अप्रतिम क्षेत्ररक्षण. राजाजी तिथे चेंडू खाली होते. उडता हुआ राजाजी आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया मेगा स्क्रीनवर नक्की कसं ते क्षेत्ररक्षण राहिलं. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक स्वतःला झोकून दिला. राजाजीला माहिती आहे इथून जर आपण विकेट घेतले ना तर मॅच मध्ये कमबॅक शक्य आहे कोणत्याही क्षणावरती. चेक केलं बॅटरला विवेक. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, गॅप शोधणारा कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल विवेक पाहायला मिळतोय. फ्रंट फूट वरती अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन. थोडस रूम दिलं विवेकने, आपल्या सदविवेक बुद्धीचा वापर करत हा स्ट्रोक केलाय. अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड कव्हर ड्राईव्ह, जोराने मारण्याचा प्रयत्नच त्याने केला नाही. टायमिंग, स्वीट टायमिंग. 13 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. 39चा पाठलाग करताना एक प्रिन्सने चौकार ठोकला, त्याच्यानंतर विवेक आला. विवेकच्या फळीतून सुद्धा स्ट्रेट बॅटेड कव्हर ड्राईव्ह. अप्रतिम क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. क्षितिज चषक सन्माननीय आदरणीय नगरसेवक मंगेशभाऊ पांगारे सरांच्या सानिध्याखाली एक भलं मोठं आयोजन. मान्यवरांची अलोट गर्दी या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आहेत. 18 मध्ये 25चं समीकरण आहे. इथूनही मॅच टेबल टर्न होऊ शकते का, कारण क्रिकेटमध्ये आपण सर वारंवार अशा घटना, अशा घडामोडी बदलताना पाहिल्यात. अभिजित सर आज समालोचन कक्षामध्ये आपण पाहतो वेळात वेळ काढून, बिझी शेड्यूल जरी असला तरी दैसर मधली स्पर्धा, मानाची स्वाभिमानाची स्पर्धा, त्याच्यामध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या भाषेमध्ये सरांना आपण कॉमेंट्री करताना ऐकला. अनेक वेळा त्यांच्यासोबत समालोचन करण्याचं भाग्य आम्हाला सुद्धा मिळालं. मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय नितेश आहे. अर्थातच स्पर्धा सुरू होण्याच्या 2 तास अगोदर त्यांनी मैदान गाठला. शेवटची रजनी आहे, परंतु जे कष्ट त्याने घेतले होते ना ते कष्ट आज आपण पाहिलं तर सफल झालं, तसं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. 18 बॉलमध्ये 25 धावेंची गरज. विवेक आणि प्रिन्स. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज. एक सूरज जरी मावळला असला तरी या सूरजला आता चमकावं लागणार आहे, विकेट घ्यावे लागणार आहेत. विवेक जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तिथपर्यंत मात्र प्रयत्न होणार आहेत. चौकार आला, पिक्चर अभी बाकी आहे. चौकार, पॅडल स्वीप पाहायला मिळतोय. एवढा खरा बॉल नव्हता. मिडल स्टंपच्या बॉल शोधला, गॅप शोधणारा चौकार. इन टू द कर्टन.
चषक क्षितिज चौकार पाहायला मिळतोय. 21 धावेंची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. विवेक जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स सोबत आहे ना, मॅच श्री माऊली 11 सुद्धा सोडणार नाही आहे. काल क्रिस 11 सोबत सुद्धा खूप चांगला सामना पाहायला मिळाला. इथे व्हाईट बॉल येतोय. 17 बॉल 20 चं समीकरण. ऑफस्टिकच्या बाहेर, साईड लाईनच्या खूप जास्त बाहेर बॉल होता असं वाटलं आणि त्याच्यानंतर विकेट किपरला सुद्धा बीट केलाय. सर कसं बघता तुम्ही या मॅचच्या दृष्टिकोनातून? मान्यवरांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. लेग कटर झाला परंतु खूप बाहेर. देण्यासाठी अंधेरी विभागाचे नगरसेवक सन्माननीय रितेशजी रॉय, मंगेश भाऊंचे सभागृहातील सर्वात जवळचे मित्र सन्माननीय रितेशजी रॉय यांचे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला, आजच्या या स्पर्धेला आगमन झालेलं आहे. त्यांचं मी या भव्य दिव्य क्रीडा महोत्सवाला या ठिकाणी मंगेश भाऊंच्या वतीने हार्दिक 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 स्वागत करतो. सन्माननीय रितेशजी रॉय. अंधेरी विभागाचे सन्माननीय नगरसेवक रितेशजी रॉय यांनी वेळात वेळ काढून आजच्या आपल्या क्षितिज चषक 2026 ला आवर्जून भेट दिल्याबद्दल मी त्यांचं, सन्माननीय नगरसेवक कार्यक्रमाचे आयोजक मंगेश भाऊ पांगर यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी रितेशजी रॉय यांना मी विनंती करेल की आपण कृपया करून मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहिलं. 11 झाल्यात तरी मान्यवर आपण पाहतोय त्यांची उपस्थिती. मंडळी क्रिकेट वरती खास करून मंगेश भाऊंवरती प्रेम करणारी आहे, मंगेश प्रेम करणारी आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. खेळ झालाय. 14 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. 14-10, 4 बॉल झालेत. मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. चौदा बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. क्षितिज चषक 2026 ही क्रीडा स्पर्धा सातत्याने 5व्या पर्वामध्ये आहे. क्षितिज चषक दहिसरचा अभिमान. धीम्या गतीचा बॉल प्रिन्सला फसवलाय. स्टंपिंगच्या रूपामध्ये व्हाईट बॉल वरती आला विकेट. क्षितिज चषक मुख्य मंचावरती अनेक मान्यवर आपण पाहतोय. तर नक्कीच अभिजित सर आपण चर्चा करतो तर इथून बॉलिंग टीमला कमबॅक करणं शक्य आहे का? 14 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. नुकतंच पहिलं गडी प्राप्त करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. एकच मात्र जे चान्स आहे किंवा जी संधी आहे ते जर तुम्ही गडी बाद करण्यात राहण्यामध्ये यशस्वी ठरलात तरच तुम्हाला या मॅचमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करता येईल. नाहीतर श्री माऊली 11चा संघ आरामात 9 धावा पाहिजेत. कोणती जोखीम न पत्कारता एक धावांमध्ये देखील सहज पद्धतीने ते यश त्यांना आरामात प्राप्त होऊ शकतं आणि ते महान टीम फेरीमध्ये दाखल होऊ शकतात. मुख्य मंचावर उपस्थित आदरणीय नगरसेवक रायजी यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मुंबईपुरता मर्यादित न राहता आज या स्पर्धेमध्ये क्षितिज चषकमध्ये
केशवी 11 वैभववाडी संघ देखील यामध्ये सामील झालेला आहे. रायजी फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक खेळाडू आणि संघ देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. अशी ही स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. नक्की सर, 13 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज आहे. व्हाईट बॉल येतो, इथून कमबॅक करावं लागणार आहे तुम्हाला. धावांचा विचार केला, धावफलक 13 मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. पॅडल स्वीप, संपर्क तितका चांगला नाहीये. रनआउटचे प्रयत्न झालेत, कारण डायरेक्ट हिट हा एकमेव उपाय होता, परंतु वेगाने थ्रो गेला. 12 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज आहे, म्हणजे फक्त 3च्या सरासरीची गरज आहे. क्षितिज चषक 2026 कदम स्ट्रायकर्स पूर्ण टीम आपण रेडी राहायचं आहे. जसंच मॅच संपेल तुम्हाला लगेचच लाईनअप करायचं मैदानाच्या आतमध्ये, कारण वेळ आपल्याकडे अजिबात नाही आहे. 12 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज आहे. चला, डीजेच्या समोर जो भल्या मोठा प्रेक्षक राजा उभा आहे, प्लीज आपल्याला विनंती आहे, डीजेच्या समोर प्लीज. आपल्यामुळे आवाज रिबाउन्स होतो आणि त्याला दिसतही नाहीये की कधी सॉन्ग वाजवायचं आहे, कोण मान्यवर होतो. प्लीज आपल्याला विनंती आहे, व्हॉलेंटियर, क्षितिजचे व्हॉलेंटियर किंवा विराट 11चे व्हॉलेंटियर, प्लीज डीजेच्या समोर जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना आपण आदराने विनंती करा की प्लीज आपण थोडंसं बाजूला व्हा, आपण तिथून या स्पर्धेचा आणि सामन्याचा आस्वाद घ्या. सुज्ञ प्रेक्षक राजा लगेच तो आपल्या विनंतीला रिस्पॉन्ड करणार आहे. 12 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आता शिगेला पोहोचला. क्षितिज चषक 2026 तुम्ही पाहताय. ना भूतो ना भविष्यती अशी क्रीडा स्पर्धा, दहिसरचा अभिमान, दहिसरचा वर्ल्ड कप. सिंगल कंप्लीट होईल का? केदार, कॉलिंग नव्हतं तिथे. व्हाईट बॉल येतो. बॅकफूट वरती पंच केला. धावफलक या चौकाराने जाऊन पोहोचेल तब्बल 38. फक्त 2 पायरी लांब आपण आहोत का? 1 पायरी लांब आहोत, फक्त 1 पायरी लांब, आणि त्याच्यानंतर कदम स्ट्रायकर सोबत 2 हात करता येईल. श्री माऊली 11 ग्रँड एंट्री घेते इनटू द ग्रँड फिनाले ऑफ क्षितिज चषक 2026. कदम स्ट्रायकर्स लाईन अप करा. मॅन ऑफ द मॅच आपण देऊ, परंतु कदम स्ट्रायकर्स लाईन अप करा. मुख्य मान